हे बघा मित्रांनो, अख्खं शेत जाळून टाकलेलं आहे. हे आमचे देव आहे तिथं, मसोबा म्हणून. हे पूर्ण हा, हे पूर्णपणे आग लावलेलं आहे. अजून तुम्हाला खाली दाखवतो वाटल्यास आमचं एक 150 एकर शेती आहे, पण मी पुण्यात बेगारी काम करतो. नाही रे, 6 एकरच बिगर काम पण नाही करत मी. ऑर्डर मारतो. विषय काय, तिथं आमचं एक झोपडी आहे. मी तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला, काय विषय नाही. ते झोपडी पूर्णपणे जाळून राख करून टाकलं. राख रांगोळी रे, राख रांगोळी करून ठेवलं. हे हसण्यामध्ये घालतो हे पोर कायमच. नंतर बोलतो. लय मोकार वाट लावून टाकले राव. 4-5 पोटे सिमेंट होते. पांढरं प्लेटर. हे बघा, हे काय राव, हे काळ सगळं, हे काय मला तर काय वाटत नाही राव. देवासाठी आलोय. जिंदगी झंड झाली तरी पण आपण खुश आहे. पण हे काय, हे एवढं काळ. पांढरं पॅन्ट घालणं. हे बघा मित्रांनो, निवत दाखवले फर्स्ट क्लास मध्ये. आता पोळी पण खाल्लंय. आता मी एक पोळी खाल्ल्या निवांत. आता जाऊ घरी म्हणजे आपल्या गावाची यात्रा आहे ना, थोडं यात्रेमध्ये धिंगाणा करू, देवीचे पाय बी पडू. डीजे लावून नाचू. डीजे नाही रे लावू शकत, येणाऱ्या काळामध्ये ते पण लावू शकतो. आने वाला कल अपना रहेगा. हा, हे कायम लक्षात ठेवा तुम्ही बरं का. परश्या आग लावणार रे कोणीतरी इकडे. आरचे लावून पळून गेली वाटतं बाई. चल. हे बघा तिकडं आवाज आलो, कोण आहे म्हणून. परश्या आवाज दिला रे बाई. परश्या आवाज दिला बाई. 2 मिनिटं बांधून घेतो. परश्या गप्पस की रे. कळताना वाढू पाहिजे रे. याला उडी जाते तुला बरं. चला मित्रांनो, आयुष्य लय बेकार आहे बघा. चावी घे ना गाडीची. काय करतोय चायला, चप्पलचं वाट लागली. हे बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल, इथं देऊळ बांधण्यासाठी फरशी आणून ठेवलेत आणि हे डस्ट आहे आणि तिथं पोत्यामध्ये सिमेंट होते. लोक राव आयुष्य बर्बाद करायला निघालेत. कोणी लावलं काय माहित नाही, पण लई मोकार सगळं जाळलंय. हे बघा पारे खालीपर्यंत. जनावरांसाठी चारा पण ठेवले. चल ना तिथं राव, माझी झोपडी दाखवतो रे यांना. कष्ट करून या रानात अजून भरपूर काही दाखवतो. चला तुम्हाला, अख्खी जिंदगी झंड केली हो लोकांनी. शेती करायला सोडून देतोय. सोडून नाही देत, शेताला असंच ठेवणार आहे. पण शेती विकणार नाही. हा, आयुष्यात हे पडून राहील. हा. आणि ज्या दिवशी विकेल त्या दिवशी व्हिडिओत मध्ये सांगणार नाही. नक्की सांगणार मित्रांनो, तसं काही नाही. आणि आमचं एक 2 बैल आहेत आणि एक गाय आहे. गाय नाही, म्हैस आहे. म्हैसीचं वासरू आहे. त्याच्यासाठी मम्मीने इथे खायला ते काय वट्ट म्हणतात कन्नडमध्ये. मराठीत काहीतरी म्हणत असेल, मला थोडं ते बोली भाषा असल्यामुळं. हे पूर्णपणे जाळलं. तिथं मंदिर आहे आमचं. अरे तिकडून चल की रे. व्हिलॉग येत आहे मला संध्याकाळी, बघ मन. आलो इथंच झोपडे बघा, तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं. इकडे असं दाखव ना. हाय गाईज, हाय गाईज, बाय गाईज. राव जिंदगी झंड करून टाकली हो गाईज. तुम्हाला राव ते झोपडीचा फोटो पण नाही काढलं, नाही तर तुम्हाला दाखवलं. सांगतोय हो चालेल, बाय. फोन करते रे. हे बघा, हॅलो. वाईट पॅन्ट घालून पूर्णपणे जिंदगी पूर्णपणे झाली आमची. भाई बोल रहा हूँ भाई.
आयुष्य हेलो हे कौन बघा. बोलता है उसके क्लासमेट बोल रहे क्या दिसतंय का तुम्हाला 2 मिनिटं हे बघा हाँ उसका भाई बोल रहा हूँ भाई तिथं दिसतंय का तुम्हाला पाणी प्यायचं हे फावडे पेमेंट है ना 15 तर शक्यतो सिमेंट हो का इथं सिमेंट आहे आणि इथं खाली 2 पोते गेलेत पूर्णपणे वया मैं वो घर में से भी उसको निकाला है उसका वो जान देने को जा रहा था मैं उसको बचाया हूँ ए शांत बस काहीतरी बच्चन नको टाकू ते बघा खरीच राव लोकांना काय वाटतं मला तेच कळत नाही राव एखादा करून खातोय करून म्हणजे आजीला आजारी असल्यामुळे आपण तिकडच आहे म्हणजे इकडं काही गेलं तर राव इकडं अरे ते नाही वाटत सिमेंट दाखव सिमेंट अंबुजा सिमेंट ते बघा सिमेंट इथं आहे हा मग मी दाखवतो असं नाही रे अरे नको रे जाऊ दे हात बीत घाल हात नाही घालत चावी घालतो सिमेंट वरचं कॅरी में गेले फक्त सिमेंट आहे 1 2 3 4 5 असे टोटल 8 पोते आपण निघले लपून काय राव जिंदगी झंड झाले तो लपून नाही काही बापरे राव हे हे पोरगा राव काय छोट्या छोट्या गोष्टी छोट्या गोष्टीसाठी शर्ट आहे राव. छोट्या गोष्टीसाठी राव एवढं ए, परत छोटे छोटे एवढं पण कंजूस करायचं नाही बरं का बाळू गाडी कशी एक रामाचा नंबर. फोटो एक नंबर रे भाई. कसं आहे वाल्याचे हे बॉल आणि झालं काम 25 आहे तर तो झाले जर अरे भाई जय महाराष्ट्र आणि तुम्हाला जय महाराष्ट्र आणि मी तितकं बोलायचं का म्हणजे आपला प्रगती होईल आपली नाही महाराष्ट्राची प्रगती होईल अरे आपली फक्त महाराष्ट्रामध्ये जाणारा भाईकडे हा मराठी शिकलाच पाहिजे इम्पॉर्टंट आहे नाहीतर भाई त्याला हाकलून द्या हाकलून नका देऊ पण त्याला शिका नातं द्या पण मराठी शिकवा आणि- आणि नसेल तर माझा नंबर घ्या हा कॉन्टॅक्ट साधायचं कॉन्टॅक्ट साधा भाई काय असेल एकदा होऊन जाऊ दे कसं आहे आपली हे घे चल जय महाराष्ट्र चला मग पुढे भेटू जात्रेमध्ये आम्ही निघलो शेतावरनं